क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर रंगलेल्या ॲशेस सिरीजच्या दुसऱ्या टेस्टमध्येही ऑस्ट्रेलियाला अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने सेकंड इनिंगमध्ये कांगारूंची इनिंग 235 रन्सवर आटपत दणदणीत 347 रन्सनं विजयाची नोंद केली आणि सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडीही घेतली. ॲशेस सिरीजची पहिली टेस्ट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया किमान दुसऱ्या टेस्टमध्ये कमबॅक करून इंग्लंडला टफ फाईट देईल अशी आशा क्रिकेटप्रेमींना होती. मात्र पहिल्या टेस्टप्रमाणे सेकंड टेस्टमध्येही ऑस्ट्रेलियाची पाठी कोरीच राहिली. सेकंड इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडनं विजयासाठी दिलेल्या 583 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची इनिंग अवघ्या 235 रन्सवरच आटोपली आणि इंग्लंडनं लॉर्ड्स विजयासह सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडीही घेतली. ऑस्ट्रेलियाच्या या नामुष्कीजनक पराभवाला कारणीभूत ठरला तो ऑसी बॅट्समनचा अवसानघातकी खेळ. पहिल्या इनिंगप्रमाणे सेकंड इनिंगमध्येही कांगारूंची अडखळती सुरुवात झाली. अवघ्या 36 रन्सवर वॉटसन, रॉजर्स आणि फिलिप ह्युजेस हे आघाडीचे 3 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर पिचवर आलेल्या उस्मान ख्वाजा आणि कॅप्टन मायकल क्लार्क यांनी वैयक्तिक हाफ सेंचुरी झळकावत ऑसी इनिंग सांभाळण्याचा अपुरा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 98 रन्सची पार्टनरशिप केल्यानंतर बॅटिंगमध्ये कमाल करत 180 रन्सची खेळी करणाऱ्या जो रूटनं इंग्लंडला क्लार्क आणि ख्वाजाच्या रूपात सलग ब्रेकथ्रू मिळवून दिले. चौथ्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या 9 विकेट्स 192 रन्सवरच पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर नियमानुसार दिवसाचा खेळ अर्ध्या तासानं वाढवण्यात आला आणि स्वाननं पॅटिन्सनचा अडथळा दूर करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बॅटिंगसह बॉलिंगमध्येही चोख कामगिरी बजावणाऱ्या जो रूटची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.